काल होती वटपौर्णिमा, सगळ्यांनी उपवास केला, सगळ्यांनी पूजा केली आणि दीर्घायुष्य नवऱ्याचं मागितलं देवाकडे. पण स्त्रियांनी आपल्याकरता काही मागितलं का, की मला पण दीर्घायुष्य राहू दे, किंवा मला पण सुख भेटू दे, किंवा मला काही गोष्टी पूर्ण करायच्या त्या पूर्ण होऊ दे. असं असतं ना, की दररोज भांडणं होतात, थोडे रसवे-फुगे होतात घरामध्ये, पण प्रत्येक घरात चालू असतं. पण स्त्री कशी असते ना, स्त्रीचं असं मन दिलेलं आहे देवाने, किती छान की नाही का, ती सगळं सोडून सगळ्या गोष्टी बाजूला करून ती परत उपवास करते, परत देवपूजा करते, परत सगळ्या गोष्टी नवऱ्याकरता मागत असते. तिचं घर सोडून ती आपल्यापर्यंत आलेली असते आणि संसार करते, मुलांना सांभाळते. पण तिच्याकरता काही करायला टाईम भेटत नाही तिला, नाही का. ती प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त संसार, मुलं, नवऱ्याचं सुख, अजून काही गोष्टी असतात. पण तिच्याकडं तिकडे जगतच नसते, नाही का. कारण देवाने एक अशी स्त्री बनवलेली आहे ना, का तिला नाही का मन नसतं, तिला भावना नसतात, ती कुठे व्यक्त करू शकत नसते, तिला फक्त मनात मारून जगायचं असतं फक्त बास. तरी मला हे सांगायचं आहे की आपण सगळ्यांकरता सगळं करतो, नवऱ्याकरता, मुलांकरता, पण थोडंसं आपण आपल्याकरता पण काही गोष्टी केल्या पाहिजे, नाही का. कारण ह्या समाजामध्ये असं आहे ना, की आपल्याला नाही का कोणी असं मिळवू शकत नाही. काही गोष्टी मिळवाव्या लागतात आपल्याला. तर सगळ्यांनी उपवास करा, सगळ्यांनी नवऱ्याकरता सगळ्या गोष्टी मागा, पण थोड्याशा आपल्याकरता मागा, मला हे सांगायचं आहे. आणि व्हिडिओ मला याच्याकरताच करायचा होता की नाही का, सगळ्या गोष्टी आपण करतो, पण थोडा वेळ आपल्याकरता काढा आणि आपल्याला काय करायचं आहे ना हे बघा प्लीज.